कव्हर केलेले आहे. एक सुंदर असं देखणं नियोजन आयोजन आपल्याला पाहायला मिळते. 2 कॅमेरेजनी नक्कीच ही स्पर्धा आपण कव्हर करत आहोत. त्याचबरोबर आपण पंचांच्या भूमिकेमध्ये देखील पाहिलं आणि आपण पाहिलं की इथे पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय फारुख शेख, मोहसिन शेख, आसिक शेख यांच्या माध्यमातून या 2 सामन्यामध्ये चांगल्या पद्धतीचं उत्कृष्ट कामकाज तिथे मैदानावरती पाहायला मिळालं. आपण पाहतोय डीजेच्या माध्यमातून देखील आकाश जाधव सर देखील आपल्याबरोबर जोडलेले आहेत. एक मोठी स्पर्धा इथे पाहायला मिळते. फर्स्ट इनिंगमधील पहिल्या षटकाला मैदानावरती सुरुवात होतं. आपण पाहतोय की स्पॉन्सर्ड इनामदार हॉस्पिटलच्या माध्यमातून ही स्पर्धा इथे आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर आपण पाहतोय पुणे फर्स्ट कॅप्सूल हॉटेल, नॅफ जंक्शन, एरोमेल पुणे यांच्या माध्यमातून ही स्पर्धा इथे आयोजित केलेली आहे. भव्य दिव्य अशा पद्धतीचं नियोजन आयोजन आपल्याला या सुंदर अशा स्पर्धेमध्ये पाहायला मिळते. जाऊया पुणे एकदा मैदानामध्ये आणि आपण पाहतोय प्रेक्षक राजा देखील या स्पर्धेमध्ये मोठ्या संख्येने पाहायला मिळतोय. सर्व प्रेक्षकांचं, सर्व खेळाडूंचं, सर्वांचं या स्पर्धेमध्ये सहर्ष असं स्वागत. जाऊया पुणे एकदा मैदानामध्ये. फर्स्ट इनिंग मधला पहिला षटक, पहिला चेंडू आणि त्यावरती मोठं आक्रमण चढवलंय. 1 बाउंस, चौकार, 4 धावा. पुढील चेंडू आणि ते देखील चेंडूची गोटी मिड विकेट क्षेत्रामध्ये, तिथे प्रयत्न सुरेख होते पाहायला मिळाले, परंतु चेंडू सीमारेषेच्या दिशेने ट्रॅव्हल झाला. षटकार, 6 धावा. पुढील चेंडू आणि इथे देखील आपण पाहतो डान्सिंग डाऊन द फटका खेळण्याचा प्रयत्न, आखूड टप्प्याचा चेंडू होता, तिथे निर्धाव स्वरूपाचा चेंडू पाहायला मिळतोय. दोन्ही टीमला विनंती असेल 12 खेळाडू पाठवायचा आहे. आपण पाहतो इनामदार टीमचा 12 खेळाडू आहे आपल्या बरोबरीत. विटगण टीमला विनंती असेल तुमचा 12 खेळाडू पाठवा इथे. जाऊया पुन्हा एकदा मैदानामध्ये. पुढील चेंडू इथे देखील हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न स्टॉप केला आहे तिथे आणि नक्कीच तिथे देखील सिंगल प्राप्त होते. शॉर्ट कव्हरमध्ये क्षेत्ररक्षक तैनात करून ठेवलेला होता, जोपर्यंत फील्ड करत तोपर्यंत नक्की सिंगल प्राप्त झालेले आहे. सेन्सिबल क्रिकेट इथे मैदानावरती पाहायला मिळते. चौकार षटकार खेळल्याच्या नंतर स्ट्राईक रोटेट करणं देखील क्रिकेटमध्ये खूप महत्त्वाचं असतं आणि इथे आपण या टीमकडून पुढे पाहायला मिळते विटगण
इथे आपण पाहतो पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 20 धावा इथे मैदानावरती पाहायला मिळतील. विटगन इंडिया या टीमने बनवले आहेत. पुढील चेंडू इथे देखील बॅट्समन थोडासा सफल झाला, बॅटवरती चेंडू घेतला आणि आपण पाहतोय फायनल क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. षटकार 6 धावा. स्ट्राइकला रणजित पुढे उभा आहे. पुढील चेंडू आणि सलगचा तिसरा. सुरेख पद्धतीचा फटका सजवताना तिथे पाहायला मिळतोय. पुढील चेंडू बॅटवरती घेतला, वाईड मिड विकेट मध्ये चेंडू जातो सीमारेषा पार. षटकार 6 धावा. सुंदर अशा या मैदानावरती पाहायला मिळतील. तिसरं षटक मार्गस्थ होईल. महत्वाचं षटक, या महत्वाच्या षटकामध्ये एक मोठी कामगिरी गोलंदाजाला करावी लागेल.
पुढचा चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न तिथे आपण पाहतोय की स्क्वेअरलेस रिजन मध्ये चेंडू जातोय चौकार 4 धावा. बोलताना तो पाहायला मिळतो ज्या पद्धतीने चेंडू टाकले जातात ना तशा पद्धतीची बॅटिंग तो साकारतोय. कुठल्याही प्रकारची रिस्क न घेता जसा चेंडू येईल तशा पद्धतीने आक्रमण चढवतोय. जमिनी समांतर फटके देखील त्याच्या बॅटमधून पाहायला मिळतात. हवाई सफर देखील करताना चेंडू पाहायला मिळतात आणि सिंगल देखील तो घेताना पाहायला मिळतोय. मिरिटनुसार फलंदाजी करतोय आणि अशा पद्धतीची ज्यावेळेस तुम्ही मैदानात बॅटिंग करता त्यावेळेस मोठा धावफलक देखील उभा असताना पाहायला मिळतो. आणि इथे आपण पाहिलं विटगन टीम मैदानावरती चांगल्या पद्धतीची बॅटिंग करते. पुढील चेंडू यॉर्कर स्वरूपाचा चेंडू होता, त्याला टॅप केलं, समोर खेळलेला फटका, बॉलर बॅक ड्राईव्ह पाहायला मिळाला. एक धावेचा देखील प्रयत्न केला जाईल आणि नक्कीच या चेंडूवरती देखील सिंगल प्राप्त होते. स्ट्राईकला इथे आपण पाहणार आहोत ओंकार, जो आतापर्यंत या षटकामध्ये नॉन स्ट्राईकला उभा होता. इथे तो स्ट्राईकला आलेला आहे. त्याला देखील माहिती कशा पद्धतीने बॅटिंग करायची. या अगोदर देखील त्याच्या बॅटमधून चौकार षटकारची भाषा बोलताना तो पाहायला मिळालेला आहे. पुढील चेंडू आखूड टप्प्याचा चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न आणि स्क्वेअर लेग रिजन मध्ये ते क्षेत्ररक्षक तैनात करून ठेवलेला होता आणि वन बाउन्स फील्ड केला जाईल. तोपर्यंत सिंगल प्राप्त झालेली आहे. आपण पाहतो की या दोन फलंदाजांच्या माध्यमातून ज्यावेळेस मोठे फटके येत नाही ना मित्रांनो, त्यावेळेस सिंगल डबलच्या साह्याने स्ट्राईक रोटेट करण्याचं काम इथे मैदानावरती पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कवरती 5 पुढे पाहायला मिळतोय. त्याच्या गोलंदाजीच्या माध्यमातून नक्कीच या चेंडूवरती व्हेरिएशन पाहायला मिळालं. त्याला माहिती आहे बॅटर दोन्ही सेट झालेले आहेत. जेवढा स्पीडमध्ये चेंडू टाकू तेवढा स्पीडमध्ये ते बाहेर फेकण्याचं काम मैदानावरती पाहायला मिळतंय. काहीतरी कला करावी लागेल आणि या चेंडूवरती नक्की थोडीशी कला केली, चेंडू निर्धाव मैदानावरती पाहायला मिळाला. त्याकडे ती क्षमता आहे. पुढील चेंडू आणि ते देखील मोठा फटका सजवला जातो मिड विकेट क्षेत्रामध्ये. उंची मिळाली, दोरी मिळेल का? आणि नक्कीच आपण पाहतो की बाउंड्री लाईनच्या आतमध्ये चेंडू तिथे नक्कीच झेल देखील मैदानावरती सुटलेला आहे. कॅचेस विन मॅचेस, ज्यावेळेस तुम्ही मैदानामध्ये कॅच पकडता त्यावेळेस मॅचेस देखील विन होत असतात आणि आपण पाहतो की तिथे झेल सुटला आणि त्यावरती देखील 2 धावा मैदानावरती कंप्लीट केलेल्या आहेत. 2 धावेनिशी धावफलक थोडासा पुढे जाताना पाहायला मिळतोय. 56 धाव ऑन दी बोर्ड. 2.5 आतापर्यंत खेळ संपलाय. पुढील चेंडू डान्सिंग डाऊन द फटका समोर खेळलेला तिथे क्षेत्ररक्षक तैनात करून ठेवलेला आहे आणि नक्कीच चेंडू जातो सीमारेषेच्या बाहेर डीप लॉंग ऑफ मध्ये. षटकार 6 धावा. गोलंदाजी मार्कवरती इथे आपण पाहतोय आशिष. आपण पाहतोय इथे मैदानावरती विटगन वॉरियर्स टीमने बनवलेल्या 62 धावा 3 षटकांच्या समाप्तीनंतर आणि आपण पाहतोय की आशिष इथे गोलंदाजी मार्कवरती आलेला आहे. 4थं षटक घेऊन आलेलं महत्त्वाचं षटक आणि या महत्त्वाच्या षटकामध्ये एक चांगल्या पद्धतीची नियंत्रित त्याला गोलंदाजी करावी लागेल क्षमता त्याकडे आहे. इथून मागच्या षटकांमध्ये आपण पाहिलं भरपूर धावा खर्च केलेले आहेत इनामदार हॉस्पिटल टीमने. प्रथमतः आपण टॉस जिंकून नाणेफेकीचा निर्णय घेतलाय, कारण की आपण पाहतो की इथे तुम्हाला नियंत्रित गोलंदाजी करावी लागेल. सेकंड इनिंगमध्ये तुम्हाला फलंदाजी करायची, धावफलक देखील रोखण्याचं काम तुम्हाला मैदानावरती करायचंय आणि फुलटॉस स्वरूपाचा चेंडू होती ते आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न फाईन लेग क्षेत्रामध्ये. खूपच लांब हा षटकार मैदानावरती पाहायला मिळतोय. 6 धावा.
आपण पाहतो चांगल्या पद्धतीची बॅटिंग मैदानावरती पाहायला मिळते. 80 धावा आतापर्यंत बनवलेल्या आहेत. पुढील चेंडू इथे देखील हेलिकॉप्टर शॉट मैदानात सजवला आहे. तिथे समोर खेळलेला फटका चेंडू जातो सीमारेषेच्या बाहेर. चौकार 4 धावा. इथे आपण पाहतो की ओंकार पाटील सर बाद झालेले आहेत. नवीन बॅटर मैदानावरती सज्ज होईल. शरद ससाने यांना आपण स्ट्राईकला पाहतो. गोलंदाजी मार्क होते आशिष पुणे एकदा. इथे देखील डान्सिंग डाऊन द फटका खेळण्याचा प्रयत्न डावी एसटीच्या खूपच बाहेर टाकलेला चेंडू मैदानामध्ये पाहायला मिळाला. आणि नक्कीच पंचांनी दंडित केलेला आहे. वाईट स्वरूपाचा चेंडू इथे पाहायला मिळतोय. त्याबरोबर धावफलक देखील थोडासा पुढे जाताना पाहायला मिळतोय. पुढील चेंडू इथे देखील आखूड टप्प्याचा चेंडू होता. व्हेरिएशन पाहायला मिळालं आणि नक्कीच या चेंडूवरती देखील निदाव स्वरूपाचा चेंडू पाहायला मिळतो. कुठल्याही प्रकारची धाव नाहीये. या षटकातील शेवटचा चेंडू मला वाटतं शिल्लक असावा. नाही आपण पाहतो की षटक संपलेलं आहे मित्रांनो. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती नजर टाकली असता धावफलक जाऊन पोहोचलेला आहे तो 85 धावा. इथून पुढे देखील उर्वरित आपण पाहतोय 2 षटकांचा खेळ शिल्लक असणार आहे. 12 चेंडूंचा पुढे खेळ शिल्लक असणार आहे. एक मोठा धावफलक इथे मैदानावरती पाहायला मिळतं. विडगन वॉरियर्स या टीमने बनवलेला आहे आणि त्या टीमला रोखायचं म्हणलं तर तुम्हाला चांगल्या पद्धतीची गोलंदाजी या षटकामध्ये करावी लागेल. गोलंदाजी मार्क करते फैन पुढे उभा आहे. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं थोडंसं नक्कीच तिथे षटक महागडं ठरलं, परंतु या षटकामध्ये एक कंजूसी भरी गोलंदाजी नक्कीच करावं लागेल गोलंदाजाला. कारण की इथे जर तुम्ही धावा खर्च केला तर खूप मोठा धावफलक उभा होईल आणि सेकंड इनिंगमध्ये नक्कीच तुम्हाला अडचणी तिथे येऊ शकतात. पुढील चेंडू इथे देखील सुरेख पद्धतीचा चेंडू टाकलेला आहे. थोडंसं व्हेरिएशन पाहायला मिळालं आणि नक्कीच फलंदाजाच्या पायामध्ये बेडे ठोकण्याचं काम या चेंडूवरती पाहायला मिळते. स्ट्राईकला रणजित चव्हाण. डान्सिंग डाऊन द फटका खेळण्याचा प्रयत्न पुढे सरसावला, हिट केला आणि तिथे आपण पाहतोय फलंदाज होतोय बाद. रणजित चव्हाणचा खेळ संपतोय आणि तिथे नक्कीच मैदानामध्ये जल्लोष साजरा करताना क्षेत्ररक्षक पाहायला मिळतील. त्यांना माहिती
केलेला आहे. या षटकामध्ये देखील थोडंसं कमबॅक करताना तो मैदानावरती पाहायला मिळतोय. पुढील चेंडू इथे देखील आपण पाहतो, चेंडू आखूड टप्प्याचा होता, धाव घेण्याचा प्रयत्न आणि नक्कीच सिंगल पाहायला मिळाले. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचलेला आहे तो 90 धावा 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये विटगन वॉरियर्स या टीमने बनवलेले आहेत. 5वे षटक 6वे षटकाला इथे मैदानावरती सुरुवात होईल. महत्त्वाचं षटक असणार आहे दोन्ही टीमसाठी, कारण की आपण पाहिलं इनामदार हॉस्पिटल टीमने प्रथमतः टॉस जिंकला, गोलंदाजी करण्याचा इथे निर्णय घेतला आणि त्यानंतर आपण पाहिलं विटगन वॉरियर्स या टीमने एक मोठा धावफलक आतापर्यंत उभा करून ठेवला आहे. यानंतर शेवटचं षटक असणार आहे महत्त्वाचं षटक. 100 धावांचं नक्कीच मोठा धावफलक उभा करण्याचा प्रयत्न नक्कीच विटगन वॉरियर्स या टीमकडून असणार आहे, कारण की ज्यावेळेस तुम्ही 100 धावा बनवता त्यावेळेस नक्कीच समोरच्या टीमवरती नक्कीच प्रेशर पाहायला मिळतो. त्यामुळे नक्कीच इथे प्रयत्न केला जाईल, परंतु गोलंदाजी मार्कवरती रोहित पुढे उभा आहे आणि रोहित नक्कीच एक चांगल्या पद्धतीची डॉक्टर दिवेकर यांना आपण पाहणार आहोत गोलंदाजी मार्कवरती. आणि इथे आपण पाहिलं कुठल्याही प्रकारचं नक्कीच खराब थ्रो पाहायला मिळाला आणि या चेंडूवरती देखील 2 धाव, तिसऱ्या धावेचा प्रयत्न 2 धावा इथे मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतील. आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती डॉक्टर देव सरांना आपण पाहणार आहोत. पुढील चेंडू इथे डान्सिंग डाऊन द फटका, चेंडू उंच हवेमध्ये, फटका फसला आहे, तिथे क्षेत्ररक्षक धावताना पाहायला मिळतील आणि झेल देखील इथे मैदानात सुटलेला आहे. 1 धाव घेतली, दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न केला जातो. 2 धावेनिशी धावफलक थोडासा मैदानावरती पुढे जाताना पाहायला मिळतोय. 2 पुढील चेंडू इथे देखील सुरेख पद्धतीचा फटका बॅकवर्ड रिजन मध्ये तिथे खेळलेला आहे. क्षेत्ररक्षक तैनात करून ठेवला. 1 धाव घेतलेली, दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न केला जातो आणि 2 धावेनिशी धावफलक थोडंसं पुढे जाताना पाहायला मिळतोय. आपण पाहतो या षटकामध्ये कुठल्याही प्रकारचा मोठा फटका आतापर्यंत खेळू दिलेला नाही. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी देव सरांच्या माध्यमातून पाहायला मिळते आणि धावफलकावरती आतापर्यंत 97 धावा बनवलेल्या आहेत. 97 धावा मैदानावरती पाहायला मिळतील. 3 चेंडूचा खेळ फर्स्ट इनिंगमध्ये शिल्लक असणार आहे. आखूड टप्प्याचा चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, मोठे आफील सजवली जाते, परंतु डावी एसटीच्या खूपच बाहेर टाकलेला चेंडू मैदानावरती पाहायला मिळाला आणि नक्कीच एक अवांतर धावेमध्ये देखील वाढ होते. आपण पाहतो या स्पर्धेमध्ये प्रेक्षक राजा देखील मोठ्या संख्येने उपस्थित झालेले आहेत. सर्व प्रेक्षक राजाचं देखील आपण सहर्ष असं स्वागत करूयात. फुलटॉस स्वरूपाचा चेंडू आणि त्याला फेकून दिलेला आहे. थर्ड मॅन क्षेत्रामध्ये चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार 4 धावा. जाताना पाहायला मिळतोय. सुंदर पद्धतीची बॅटिंग ऋषिकेश गायकवाड सलगचे 2 चौकार ठोकताना पाहायला मिळतोय. पुढील चेंडू इथे देखील सलगचा 3रा जातोय का? चेंडू जातोय लॉंग लेग रिजन मध्ये. षटकार 6 धावा.
धावींची गरज असणार आहे मैदानामध्ये इनामदार हॉस्पिटल टीम. आणि इथे आपण पाहिलं विटगन वॉरियर्स या टीमने बनवलेले आहेत 112 धावा. एक मोठा धावफलक इथे उभा करून ठेवला आहे मित्रांनो. टीमला विनंती असेल लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. इनामदार हॉस्पिटल टीमला असेल विनंती की लवकरात लवकर 2 सलामीर मैदानामध्ये पाठवायचे. आणि आपण पाहतोय इनामदार हॉस्पिटल, पुणेज फर्स्ट कॅप्सूल हॉटेल, नॅप जंक्शन, एरोफ्रेल पुणे यांच्या माध्यमातून आपण पाहतो की ही स्पर्धा आयोजित केलेली आहे. एक मोठं देखणं नियोजन आयोजन आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतंय. आणि दिवसभरातील आपण पाहतो की तिसरी लढत इथे मैदानावरती सुरू आहे. आणि यानंतर देखील आपण पाहणार आहोत एक सामना होईल. आणि तो संघ जो विजय ठरेल यानंतरचा देखील तो आपण पाहतो की सेमीफायनलमध्ये जाणार आहे. कारण की नॉकआउट सामने आहेत, 8 टीम आहेत. आणि 8 टीमांमध्ये आपण पाहतो की 4 संघ तिथे आपल्याला फायनलमध्ये जाताना पाहायला मिळतील. त्यामध्ये आपण पाहिलं 2 संघ आपल्याला मिळालेले आहेत. तिसऱ्या संघाचा शोध इथे आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतोय. जो संघ विजय ठरेल तो तिसरा संघ सेमीफायनलमध्ये जाईल. आणि त्यानंतर जी चौथी लढत होईल त्या चौथ्या लढतीमधून एक संघ जाईल. आणि त्यानंतर आपण 2 सेमीफायनल आणि फायनल अशा पद्धतीचा हा दिवसाचा क्रम इथून पुढे देखील असणार आहे. जाऊया पुन्हा एकदा मैदानामध्ये मोठी लढत पाहायला मिळते. एका बाजूला संघ आहे मैदान ते विटगन वॉरियर्स टीम, जो आपण पाहतो की मोठा धावफलक उभा करून ठेवला आहे. त्याचबरोबर इनामदार हॉस्पिटल टीमला देखील विजयासाठी 113 धावींची गरज असणार आहे. 36 चेंडूमध्ये 113 धावींची गरज. एक चांगल्या पद्धतीची बॅटिंग देखील तुम्हाला मैदानावरती करावी लागेल. कारण की हा धावफलक खूप मोठा आहे मित्रांनो. ज्यावेळेस आपण पाहतो की सेकंड इनिंग आपण प्रथमतः टॉस जिंकला क्षेत्ररक्षण करण्याचा इथे निर्णय घेतलेला आहे. समोरच्या टीमने एक मोठा धावफलक उभा करून ठेवला आहे. तुमच्याकडे देखील ती क्षमता आहे. त्या पद्धतीने तुम्हाला मैदानावरती फलंदाजी करावी लागेल. सुरुवातीपासूनच अटॅकिंग क्रिकेट तुम्हाला इथे मैदानावरती खेळावं लागेल. कारण की तुमच्याकडे प्रत्येक चेंडू तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. जर जिंकायचं म्हणलं तर तुम्हाला चौकार खेळण्याशिवाय पर्याय नाही. आक्रमकता धारण करावी लागेल. कारण पहिलं षटक पॉवर प्लेचं असणार आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये चौकार षटकार खेळावे लागतील. पहिला चेंडू आणि ते सुरेख पद्धतीचा फटका पॉइंट रिझन मध्ये चौकार 4 धावा. आपण तिसऱ्या पंचांकडे जाऊया चेक करण्यासाठी. वासिक सर चौकार आहे का? चौकार आहे का सर? ठीक आहे ओके. 4 धावा इथे मैदानावरती पाहायला मिळतील. एक सुरेख पद्धतीचा फटका तिथे मैदानावरती सजवलेला आहे. आपण पाहतोय स्ट्राईकला फहीम पुढे उभा आहे. नॉन स्ट्राईकला देखील गोवर आहे. आणि फहीमच्या बॅटमधून आपण पाहिलं एक सुरेख पद्धतीची बॅटिंग तो साकारताना पाहायला मिळते. सलगचे 2 चौकार खेळताना तो मैदानावरती पाहायला मिळतोय. पुढील चेंडू आणि ते सोडून दिलेला आहे चेंडू. उजव्या एष्टीच्या खूपच बाहेर होता चेंडू आणि त्यावरती देखील आपण पाहतो की वाईट चेंडू घोषित केलेला आहे. मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये यासिक सर आहेत, त्यांनी वाईट दिलेला आहे. अवंतर धावेमध्ये देखील वाढ होईल. धावफलक थोडासा पुढे जाताना पाहायला मिळतोय. धावफलकावरती नजर टाकली असता 9 धावा इथे मैदानावरती पाहायला मिळतील. पहिलं षटक आहे महत्त्वाचं षटक, पॉवर प्लेचं षटक. पुढील चेंडू आणि ते मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅटची एज घेतली, विकेट किपरच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झाला. पहिला धक्का इथे इनामदार हॉस्पिटल टीमला बसतोय.
पाहायला मिळेल फहीमच्या माध्यमातून पहिला धक्का इथे इनामदार हॉस्पिटल टीमला बसलेला आहे. इथे तुम्हाला चांगल्या पद्धतीची कामगिरी करावी लागेल. सुरुवात तर चांगली केलेली होती, तिथे थांबावं लागत होतं फहीमला, परंतु तिथे बॅटची एज घेतली, तिथे तो बाद झाला. नवीन बॅटर मैदानावरती सज्ज होईल प्रतीक. प्रतीक हलक्या हातानं समोर खेळलेला फटका पुश केला आहे तिथे चेंडू, नक्कीच त्यावरती देखील एक सिंगल प्राप्त झालेली आहे. सिंगलच्या बरोबर धावफलक थोडासा पुढे पाहायला मिळतोय. प्रतीकला देखील माहिती आहे आपला एक मोठा फलंदाज तिथे फहीम बाद झालेला आहे, इथून पुढे थोडंसं चेंडू पाहावे लागतील, शांत पद्धतीने खेळावं लागेल आणि त्यानंतर तुम्हाला तिथे मैदानावरती आक्रमण चढवावं लागेल, कारण विजयासाठी 113 धावांची गरज असणार आहे मित्रांनो. पहिले षटक मार्गस्थ आहे, महत्त्वाचे षटक. पुढील चेंडू फुलटॉस स्वरूपाचा चेंडू, तिथे आपण पाहतो की डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न तिथे मैदानावरती पाहायला मिळाला आणि नक्कीच या चेंडूवरती देखील सिंगल प्राप्त झालेली आहे. एक चांगल्या पद्धती क्षेत्ररक्षण तिथे मैदानावरती ऋषीच्या माध्यमातून पाहायला मिळालं. 18 जर्सी नंबर परिधान केलेला फलंदाज नक्कीच क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. विराट कोहलीचा देखील आपण पाहतो जर्सी क्रमांक 18 आहे मित्रांनो, त्याची देखील चांगल्या पद्धतीची क्षेत्ररक्षण असतं आणि इथे नक्की सुरेख पद्धतीचा फटका सजवला आहे. तिथे क्षेत्ररक्षक उभा करून ठेवलेला होता, एक धावेचा देखील प्रयत्न केला जाईल. सिंगलच्या बरोबर धावफलक थोडासा पुढे जाताना पाहायला मिळतोय. 12 धाव ऑन दी बोर्ड आपण मैदानावरती पाहतोय पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर इथे इनामदार हॉस्पिटल या टीमने बनवलेला आहे. एक चांगल्या पद्धतीची सुरुवात मैदानावरती म्हणावी लागेल, कारण की आपण पाहिलं इथे विटगन वॉरियर्स टीमने देखील पहिल्या षटकामध्ये 11-12 अशा पद्धतीने धाव बनवलेल्या होत्या आणि इथे देखील आपण पाहतो की इनामदार हॉस्पिटल टीमने देखील चांगल्या पद्धतीची तिथे सुरुवात मैदानावरती पाहायला मिळते. दुसरं षटक मार्गस्थ असेल. पुढील चेंडू इथे देखील आपण पाहतोय ऑफफिल मैदानावरती, परंतु ऑफफिल फेटाळले जाईल. नक्कीच निर्धाव स्वरूपात इथे चेंडू टाकताना गोलंदाज मैदानावरती पाहायला मिळतील. पुढील चेंडू आणि इथे देखील एष्ट्या उडवल्या जातात, फलंदाज होतोय बाद. एक मोठा
स्ट्राईकला गोहर पुढे उभा आहे, काही बॅटिंग करतोय. पुढील चेंडू इथे देखील आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, तिथे शॉर्ट स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात करून ठेवलेला होता. जोपर्यंत फील्ड करेन तोपर्यंत नक्की सिंगल प्राप्त. जर सिंगलच्या बरोबर धावफलक थोडासा पुढे जाताना पाहायला मिळतोय. 26 धाव ऑन दी बोर्ड. 23 चेंडूमध्ये 87 धावींची गरज. इथून पुढे देखील इक्वेशन अशा पद्धतीचं असणार आहे. त्या पद्धतीने तुम्हाला मैदानावरती बॅटिंग करावी लागेल. इथे देखील समोर खेळलेला फटका चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. चौकार 4 धावा. इथे आपण पाहतो नवीन बॅटर मैदान इथे सज्ज होईल. डॉक्टर मखदूम सरांना आपण पाहणार आहोत. त्यांच्यावरती देखील मोठी जबाबदारी असणार आहे, कारण की विजयासाठी 19 चेंडूमध्ये 82 धावींची गरज. प्रत्येक चेंडूवरती मोठं आक्रमण चढावं लागेल. चौकार षटकार खेळावं लागतील. पुढचा चेंडू सुरेख सुरेख पद्धतीचा फटका सजवला आहे. तिथे क्षेत्ररक्षक तिथे ऋषी उभा आणि टिपला जाईल जेल आणि खेळ संपतोय. मखदूम गोहर. पुढील चेंडू लो फुलटा स्वरूपाचा चेंडू. समोर खेळलेला फटका. तिथे क्षेत्ररक्षक ओंकार उभा करून ठेवला आहे. नक्कीच यावरती देखील सिंगल प्राप्त झाली. स्ट्राईकला इथे राहुल पाहायला मिळेल. राहुल भंडारी एक मोठं नाव क्रिकेट इंडस्ट्रीमधलं. मिडल ऑर्डरमध्ये खेळायला आलेले आहेत. मोठी कामगिरी करावी लागेल. युवराज सिंग सारखी बॅटिंग करावी लागेल. चौकार षटकार ठोकावे लागतील. पुढील चेंडू पहिला चेंडूवरती मोठा आक्रमण चढवलंय. लो फुलटा स्वरूपाचा चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न तिथे नक्कीच आपण मैदानावरती पाहायला मिळालं. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये नक्कीच सिंगल प्राप्त झाले. सिंगलच्या बरोबर धावफलक थोडासा पुढे जाता. पुढील चेंडू इथे देखील फटका सुंदर आहे मिड विकेट क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक तिथे नाहीये. चेंडू जातोय सीमारेषेच्या दिशेने. चौकार 4 धावा.
एक चांगल्या पद्धतीची बॅटिंग मैदानावरती पाहायला मिळते. गोवर पुढे स्ट्राईकलाही मोठा फटका सजवला आहे. पुढील चेंडू इथे देखील स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न तिथे मैदानावरती पाहायला मिळतोय. नक्कीच निर्धाव स्वरूपाचा चेंडू इथे टाकलेला आहे. एक अचूक लेंथ लाईनवरती गोलंदाजी साकारताना मैदानावरती पाहायला मिळतोय गोलंदाज. एक सुंदर पद्धतीची गोलंदाजी मैदानावरती साकारताना पुढील चेंडू इथे देखील सलगचा दुसरा चेंडू इथे निर्धाव टाकलेला आहे. अचूक लेंथ लाईनवरती गोलंदाजी टाकताना गोलंदाज 32 जर्सी क्रमांक परिधान केलेला गोलंदाज मैदानावरती पाहायला मिळतोय. एक चांगल्या पद्धतीचं कमबॅक करताना मैदानावरती पाहायला मिळतोय, कारण त्याला माहिती कमबॅक करणं खूप महत्त्वाचं असणार आहे. 13 चेंडूमध्ये इथून पुढे देखील 76 धावींची गरज आहे मित्रांनो. प्रत्येक चेंडूवरती चौकार षटकार खेळावे लागतील, पर्याय तुमच्याकडे नाही. पुढील चेंडू इथे देखील मोठं आक्रमण चढवलंय. राहुलच्या बॅटमधून एक मोठा फटका सजवताना इथे देखील आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. स्लो चेंडू टाकलेला होता. चेंडू येण्याच्या अगोदर बॅट फिरवली गेली आणि नक्कीच निर्धाव स्वरूपाचा चेंडू इथे मैदानावरती पाहायला मिळतोय. 7 चेंडूमध्ये 64 धावींची गरज आहे मित्रांनो. इथे स्ट्राईक राहुल पुढे उभा आहे. अगोदर देखील मोठा फटका सजवलाय. कॉन्फिडन्स त्याकडे आहे. त्याला देखील एक कलात्मक फटके खेळावे लागतील. पुढचा चेंडू इथे यॉर्कर स्वरूपाचा चेंडू होता. निर्धाव स्वरूपाचा चेंडू इथे पाहायला मिळतोय. 6 चेंडूमध्ये इथून पुढे देखील 64 धावींची गरज असणार आहे.
आपण पाहतो इथे डिप्टी मॅनेजर निलेश शिंदे सर देखील इथे आपल्याला नॉन स्ट्राईकला पाहायला मिळतील. त्यांच्याकडे देखील खूप मोठा अनुभव आहे. ज्यावेळेस आपण पाहतो की ते स्ट्राईकला येतील त्यावेळेस देखील त्यांच्या बॅटमधून चौकार षटकार पाहायला मिळतील. आपण पाहतोय की इथे इनामदार हॉस्पिटलचे डिप्टी मॅनेजर इथे मैदानावरती पाहायला मिळतील. नॉन स्ट्राईकला ते उभे आहेत. पुढील चेंडू इथे देखील फटका फसला आहे. तिथे क्षेत्ररक्षक विकेट किपर उभे आहे. नक्कीच टिपला जाईल झेल तिथे मैदानावरती पाहायला मिळेल. अजून एक विकेट मैदानावरती बसते इनामदार हॉस्पिटल टीम. नवीन बॅटर मैदानात सज्ज होईल रोहित. एक मोठा बॅटर आहे आणि नक्कीच पंचांनी घोषित केलेलं वाईट स्वरूपाचं चेंडू ते पाहायला मिळतं. अवंतर धावेमध्ये देखील वाढ होईल. पुढे आपण स्ट्रायकर रोहितला पाहत आहे. पुढील चेंडू इथे देखील फुलटॉस स्वरूपाचा चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. तिथे फायनल क्षेत्रामध्ये चेंडू जातोय बॉन्ड लाईनच्या बाहेर. चौकार 4 धावा. इथे देखील आपण पाहतो की मैदानावरती वाईड पाहायला मिळतं. अवांतर धावेमध्ये वाढ होईल आणि इथे आपण पाहतो इथे मैदानावरती विटगन वॉरियर्स हा संघ विजयाच्या दिशेने वाटचाल करताना मैदानावरती पाहायला मिळतोय. शेवटचं षटक आहे. पुढील चेंडू यॉर्कर स्वरूपाचा सुंदर पद्धतीने फटका सजवला आहे. तिथे लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक उभा करून ठेवला आहे. नक्कीच सिंगल प्राप्त. सिंगलच्या बरोबर धावफलक जाऊन पोहोचलेला आहे तो. 56 धाव ऑन दी बोर्ड मैदानावरती पाहायला मिळते. विजयासाठी इथून पुढे देखील खूप धावा आहे बनवायच्या आहेत. सामन्यामध्ये ऑब्जेक्ट स्ट्राईकला निलेश सरांना आपण पाहूयात. निलेश शिंदे सर स्ट्राईकला असतील. पुढील चेंडू सुरेख पद्धतीचा फटका सजवलाय. क्लासिक फटका तिथे क्षेत्ररक्षक तैनात करून ठेवला आहे. नक्कीच या चेंडूवरती देखील 2 धावा ती कंप्लीट केलेल्या आहेत. आपण पाहतोय की सुंदर पद्धतीचे बॅटल मैदानावरती पाहायला मिळाले. विटगन संघ पाहतोय वॉरियर्सच्या विरोधामध्ये इनामदार हॉस्पिटल टीम आपल्याला मैदानावरती खेळताना पाहायला मिळाली. एक मोठा धावफलक मैदानावरती विटगन वॉरियर्स या टीमने बनवला. गोलंदाजी देखील सुरेख पद्धतीची पाहायला मिळाली. सुरेख पद्धतीचा हा फटका होता. क्लासिक फटका. परंतु तिथे झेल सुटला आहे. समोर फॉलो थ्रो मध्ये गोलंदाजीच्या माध्यमातून कुठल्याही प्रकारे एक चेंडूमध्ये 54 धावा. परंतु आपल्याला मैदानावरती औपचारिकता पाहायला मिळते. विटगन वॉरियर्स हा संघ विजयाच्या दिशेने पाहायला मिळतो. एक चेंडू बाकी असणार आहे. पुढचा चेंडू इथे देखील मोठा फटका सजवला आहे. समोर खेळलेला फटका आणि तिथेच फलंदाज होईल बाद आणि एक मोठा विजय मिळवताना ही टीम पाहायला मिळते. 54 धावेंना नक्कीच हा संघ विजय ठरला आहे. विटगन वॉरियर्स टीम अभिनंदन टीम. आणि आपण पाहतोय इनामदार हॉस्पिटल संघ देखील चांगल्या पद्धतीचे खेळ केला. त्यांचं देखील आपण अभिनंदन करूयात. पुढील सामन्याचं देखील नाणेफेक कौल संपन्न झालेला आहे. एका बाजूला MD इंडिया आहे संघ. त्याबरोबर त्यांच्या विरोधामध्ये फॅमिली हेल्थ प्लॅन संघ पाहायला मिळेल. आणि आपण पाहतोय फॅमिली हेल्थ प्लॅनने प्रथमतः गोलंदाजी करण्याचा तिथे निर्णय घेतलेला आहे. संघाला विनंती असेल लवकरात लवकर मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. त्याचबरोबर इथं आपण पाहतो MD इंडिया टीमला विनंती असेल लवकरात लवकर 2 सलामीर मैदानामध्ये दाखल करायचे. दिवसभरातील चौथी लढत मार्गस्थ होईल. चौथा संघ इथे आपल्याला मैदानावरती सेमी फायनलचा थरार इथे मैदान. जो संघ विजय ठरेल तो संघ सेमी फायनलमध्ये जाईल.
तीन संघ आतापर्यंत सेमी फायनलमध्ये दाखल झालेले आहेत.